आवाज येतोय का? कन्फर्म करा एकदा. आवाज येतोय का? बिल्कुल पूरा है। ठीक आहे. काल कुठल्या क्वेश्चन पर्यंत केलं? 36 का है था। कुठलं? 36। 36. 36. सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. 1/x. आता ह्याला एक्सपांड जर केलं तर काय होते मला सांगा. काल आपण ह्याला ट्राय करून बघितलं ना. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट होत नाही, होमोजेनियस पण नाही. चलो आपण आता ह्याला, मला काय सेपरेट करून करावं का वाटलं मी सांगतो तुम्हाला. हा 1/x dx आणि -1/y dy, हे 1/x dx चं उत्तर log x येईल, -1/y dy चं उत्तर log y होईल, आणि log x मायनस log y विल बी log x by y. सो ही एक शक्यता मला दिसते की log x y y बघितल्यानंतर कदाचित हे एक्झॅक्टनं सोडवलेलं असेल. सो मी ते सेपरेट तरी करतो. 1/x dx -1/y dy. आता राहते काय मला सांगा तिथं. -y² अपॉन x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर dx प्लस x² अपॉन x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर dy. क्रिश अनम्यूट कर. हाँ सर. आता ह्याचं जर आपण इथं सॉर्ट केलं ह्याला, 1/x dx आणि 1/y dy, तर त्याचं log x मायनस log y होईल. ठीक आहे. ह्याचं काय करू हाँ. शकतो जरा सांग मला आता. x मायनस वाय स्क्वेअर अपॉन, आता यातलं 1/x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन जर घेतलास हम्म. तर x² dy -y² dx. मायनस y² dx अपॉन x वाय ब्रॅकेट स्क्वेअर होते. आता ह्याला आपण काय करू शकतो तुला सांगतो. ऑप्शन वरनं थोडा अंदाज घेऊ शकतो की कशाचा हा डेरिव्हेटिव्ह असू शकेल. तर ऑप्शन मध्ये काय दिसते बघ, एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय दोन वेळेला दिसते का? इकडे पण आणि इकडे पण. हो. एक्स वाय अपॉन एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्रयत्न करूया का? कारण तुला सांगतो, इथं क्वेश्चन रूल जर वापरलास तर खालच्याचा स्क्वेअर होतोय का नाही. हो. म्हणजे कदाचित वरती जे आहे एक्स वाय आपला अपॉन एक्स मायनस वाय, ह्याचा हा डेरिव्हेटिव्ह असावा. ठीक आहे. जर हे एकदा हम्म. झालं तर आपलं डायरेक्टली पहिलं ऑप्शन येऊन जाईल ना. कारण ह्याचं हो. वन लॉग एक्स, ह्याचं मायनस लॉग वाय म्हणजे लॉग एक्स बाय वाय, आणि ह्याचं एक्स हाँ. वाय अपॉन एक्स मायनस वाय. सो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये मला थोडीशी मदत ऑप्शन मधनं घ्यावी लागणार आहे. हे समजू दे आता सगळ्यांना. डायरेक्टली मला हे सुचणं की हा कशाचा डेरिव्हेटिव्ह असेल ती फार अवघड गोष्ट आहे. सो मी रफ मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघतो. सांग बाबा क्रिश मला, एक्स मायनस वाय इंटू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह. x dx -y dx. एक्स डी वाय हाँ. प्लस वाय डी एक्स. बरोबर ना. हाँ. मायनस एक्स वाय इंटू, dx -dy अपॉन x -y होल स्क्वेअर. त्याला एक्सपांड कर पटकन. एक्स इंटू एक्स डी वाय काय झाले? x² dy. हे बघ, मायनस एक्स वाय डी वाय आणि मायनस मायनस प्लस प्लस एक्स वाय डी वाय कॅन्सल होईल करे. हो. ठीक आहे ना. हाँ. आता पुढे सांग एक्सपान्शन. -y² dx. -y² dx. आणि इथं काय?
एक्स वाय डी एक्स आहे काय काय इथं? एक्स एक्स हा वाय डी एक्स मायनस एक्स वाय डी एक्स काय होईल? कॅन्सल एक्स आलं का मायनस बघ? वाय हा मग काय आलं, कुठला ऑप्शन येईल याचा? फर्स्ट. फर्स्ट ऑप्शन. आता तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा चला. डी ऑफ एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर डी वाय मायनस वाय स्क्वेअर डी एक्स अपॉन एक्स मायनस वायचा स्क्वेअर. ऍड करून ठेवा. काय कुठलं कधी उपयोगात येईल काय माहित नाही आपल्याला. एखाद्याचा रिकॉलिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर तो न ऑप्शनला जाता एवढं बघून ठरवेल. आणि नसेल जरी रिकॉलिंग कॅपॅसिटी चांगली तर स्मार्टवर काय असेल तर ऑप्शनवर ना अंदाज घ्यायचा तो कशाचा डेरिव्हेटिव्ह असू शकेल. ठीक आहे. आणि याला आपण सगळं ट्राय करून बघितलं. पहिला डिवायडेक्स काढलं, व्हेरिएबल सेपरेबल होत नव्हतं, होमोजिनियस होत नव्हतं, लिनियर मध्ये तर बसतच नव्हतं. सो लास्ट ऑप्शन आपला एक्झॅक्ट कडे आलो. एक्झॅक्ट कडे लगेच आपण येत नाहीये. झाले का लिहून सांगा मला एकदा. डी ऑफ एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. आणि एक काम करा, नोट्समध्ये डी ऑफ एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय पण काय असं सिमिलर बेसिसला येते का एकदा चेक करा. ठीक आहे. ट्राय करून बघा जर असंच काय सॉर्टेड फॉर्म मध्ये त्याला येते का एक्स प्लस वाय. बोल पुढचं काय कुठलं क्रिश? 37. 37. द सॉल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. काय ओळीत दिलंय, पहिला आपण नियमानं डीवाय बाय डी एक्सच काढायचं. क्वेश्चन कसाही दिलेला असू दे. हे तुम्ही उद्याच्या पेपरला मी तुम्हाला शेवटी सांगेन. उद्याच्या पेपरला स्कोअर चांगला करायचा असेल तर मी काही गोष्टी सांगेन, ते नोट डाऊन करा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. ते शेवटी सांगतो मी तुम्हाला. डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू, सांग रे पार्थ सांग. डीवाय बाय डी एक्स इक्वल टू किती? dy by dx is equals to 2y plus xy cube upon x plus x. असंच काय? बरोबर ना? वरनं काय कॉमन निघते बघ जरा. काय वाटते पार्थ, काय करायचं आता याला? व्हेरिएबल सेपरेट होते का बघ जरा. नाही. होमोजिनियस आहे का बघ, किंवा होमोजिनियस मध्ये कन्वर्ट करता येते का बघ, किंवा अशी टर्म जी वेगळी होत नाही त्याला एकत्र आणू शकतोय का, असं काय आहे का? कारण इथं एक्स वाय स्क्वेअर दिसते, मान्य आहे मला. पण त्याचं काय बाहेर वाय अपॉन एक्स पण आहे. हो. काय करता येते का आपल्याला काय होमोजिनियस मध्ये कन्वर्ट वगैरे? अशी काय तितकं फॅमिलियर वाटत नाही ना क्वेश्चन की होमोजिनियस मध्ये नाही. कन्वर्ट होईल असं नाही वाटत. Power हे बघ, changes. एकानंतर एक जायचं. एक्झॅक्टनं पण नाही सुटलं तर परत इथं भार द्यायचा. पहिला ग्लान्सला जे काय समजते तेवढं आपण करायचा प्रयत्न करू. होमोजिनियस पण नाही, लिनियर मध्ये तर काय शक्यता दिसत नाहीये, कारण एक्सची नाही. पण पॉवर 2 आहे. आणि एवढं ते हो. फंक्शन एकामेकात मल्टिप्लाय झालेत की लिनियरची पण शक्यता कमी दिसते. मग तसं असेल तर शेवटी काय ट्राय करणार? Exactly. एक्झॅक्टला काय आपल्याला डिवाय बाय एक्स नको असते. आपण एका ओळीत लिहून घेतो ना सगळं. मग एका ओळीत लिहून घ्यायचं. काय काय? 2y dx. Plus
एक्स वाय क्यूब वाय डी एक्स स्क्वेअर एक्स वाय क्यूब सॉरी एक्स वाय क्यूब डी एक्स प्लस एक्स डी वाय प्लस एक्स डी वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी वाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी वाय इक्वल्स टू झिरो. इक्वल टू झिरो. काय करायचं सांग आता. 2y dx एक्स वाय क्यूब dx एक्स dy एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर dy. हे जरा मला सांग, ही बघा इथं इथं वाय क्यूब आहे, इथं एक्स आहे, ठीक आहे. इथं वाय स्क्वेअर आहे, इथं हा. एक्स स्क्वेअर आहे. हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x dx असतो का रे? हो. त्यातला फक्त एक्स दिसायला लागलाय तिथं, टू नाहीये. हा. आणि हो. वाय क्यूबचं किती असतोय? 3y स्क्वेअर 3y स्क्वेअर. त्यातला वाय स्क्वेअर दिसायला लागलाय, 3 नाहीये. ज्याच्याकडे 2 नाहीये आणि ज्याच्याकडे 3 नाहीये. काय करता येते का बघूया. त्यानंतर जे राहते त्याचं काय काय? दोन ऑप्शन मध्ये ना, हा, दोन ऑप्शन मध्ये एक्स स्क्वेअर वाय दिसतंय ना, मग एक्स एक्स स्क्वेअर डी वाय नको. दिसतंय की. मग एक्स स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह सांग मला किती. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डी वाय हा प्लस वाय प्लस किती प्लस 2xy एक्स. 2xy dx. पण आता हे तुझ्याकडे आहे का इथे अवेलेबल? नाही. मग ह्या दोघांमधनं तू एक काम कर की. वाय स्क्वेअर न डिवाइड नाही, कॉमन घेऊन बघ की जरा काय ते सेकंड आणि फोर्थ टर्म मधनं. एक्स वाय कॉमन घेईल. एक काम वाय करूया का बघा, स्क्वेअर मी काय म्हणतोय तुला, सगळ्यांना एक्स न मल्टिप्लाय करूया काय दोन्ही बाजूला? हा 2xy dx. हे बघ 2xy dx होईल काय, आणि एक्स स्क्वेअर डी वाय इथे एक्स होईल बघ. स्क्वेअर डी वाय पण होईल. आणि ह्याचं पण काहीतरी मार्ग निघेल, कारण इथं एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर होतील वाय आणि इथं एक्स क्यूब होतील. एक्स क्यूब. मग ही टर्म पण आहे ना, एक्स क्यूब वाय क्यूब बाय 3 ऑप्शन काय मधनं. म्हणतो? एक्स क्यूब वाय क्यूब अपॉन 3 आहे ना, मग त्याच्याशी जुळतंय ना हा जवळपास, तेही जोडणार, गोष्टी टू कारण डेरिव्हेटिव्ह. मग सांग मला काय काय होतं. हे दोघं कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहेत? डी ऑफ एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर. वाय आणि ही दोघं वाय बघ कोणाचं आहे, तिथं 3 ची ऍडजस्टमेंट वगैरे. कारण वाय एक्स क्यूबचं 3 एक्स स्क्वेअर डी एक्स आणि वाय क्यूबचं हो. 3 वाय आणि स्क्वेअर डी वाय ना. हो 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे वरती, आणि खाली अपॉन 3 ने डिवाइड केला पाहिजे. हा मग वरती 3 न त्याचं मल्टिप्लाय केलास डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब वाय क्यूब इक्वल टू 0 ना. 0 मग हे बाबा इथं काय होईल, एक्स स्क्वेअर वाय प्लस प्लस 1 एक्स क्यूब वाय क्यूब बाय 3. इक्वल टू कॉन्स्टंट. काय का ऑप्शन पहिलाच. पहिलंच लक्षात आलं का सगळ्यांना? कसं थोडीशी एंटी घेऊन सॉल्व्ह केली आपण ते. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा.
एक्स न मल्टिप्लाय केल्यानं मार्ग बऱ्यापैकी सुटला आणि ऑप्शन मधनं थोडं आपण जी टर्म बऱ्याच वेळेला रिपीट झाले त्याचा आपण जरा प्रयत्न करून बघितला काय होतंय. गिरीश पुढचं कुठलं आहे? 39. 39. अक्षयवाच. dy by dx equals to y in bracket x plus y cube upon x in bracket y cube minus x. बोल काय करूया. वाय बाय एक्स इन ब्रॅकेट काय आहे वाय क्यूब प्लस एक्स अपॉन वाय क्यूब मायनस एक्स. काय स्वतःला विचार पहिला प्रश्न काय विचारशील. Variable separation. होतोय काय. नाही. होत नाही. पुढं होमोजिनस आहे का बघ. नाही. आता तुला मी सांगतो इथे हे वाय बाय एक्स नसतं की नाही हो. तर मी कदाचित वाय क्यूबला टी म्हणून ट्राय केलं असतं सॉल्व्ह करायचं. म्हणजे जर इथं वाय स्क्वेअर खपले असते समजा कुठं इथं खाली समजा वाय स्क्वेअर असतं तुझ्याकडं समजा ठीक आहे. हा वाय स्क्वेअर पलीकडे पाठवला असतं का मी हो. आणि इथं वाय क्यूब प्लस एक्स अपॉन वाय क्यूब मायनस एक्स झालं असतं. हा हा. होमोजिनियस नाहीये पण मी वाय क्यूबला जर टी म्हणलं हा. तर हा 3 ची 3y ऍडजस्टमेंट square करून इथं हा गेला असता dt बाय डी एक्स झाला असता का हो 1/3 upon आणि इथं काय 1 झालं by असतं 3 टी प्लस एक्स अपॉन t plus x upon t minus x. म्हणजे होमोजिनियस दिसतोयच नेहमी तसं नाहीये ठीक आहे. वाय क्यूब सेम आहे मग खाली कुठं वाय स्क्वेअर पाठवून त्याला होमोजिनियस करता येते का हा प्रयत्न राहील माझा. तो होत नाहीये इथं. पुढं लिनियर मध्ये काय बसतंय का बघ. Linear term नाही. लिनियर म्हणून मग काय क्रॉस मल्टिप्लाय करूया हो. एका ओळीत आणूया त्याला. हा. सांग एक्स वाय क्यूब डी वाय मायनस एक्स स्क्वेअर डी वाय minus x y dy dx dx. dx minus y raised to 4 dx. बघ बाबा आता काय करता येते ऑप्शन वरनं अंदाज घे काय करता येते का बघ. ऑप्शन तर लई जास्त सॉर्टेड दिसतात छोटे छोटे फंक्शन दिसतात. थोडं ट्राय करा सगळ्यांनी जरा विचार करा काय करता येईल याला. तर हम्म फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म कंबाईन करून मायनस कॉमन घेऊन त्या दोन मधल्या टर्मला त्या साईडला पाठवून एक्स स्क्वेअर किंवा एक्स रेस टू 4 ने डिवाइड केलं तर दोन्ही साईडला सांग मला काय काय एक्स वाय क्यूब डी वाय
म्हणजे हा ह्या दोघांमध्ये तुला काय म्हणायचंय? हा मायनस कॉमन. ठीक आहे, मायनस कॉमन मायनस सगळ्यांना मल्टिप्लाय करू. सगळ्या दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय करू. बोल. वाय रेस टू वाय फोर डी रेस टू एक्स फोर डी एक्स एक्स वाय एक्स क्यूब वाय डी क्यूब एक्स डी वाय. वाय. या दोघांना पलीकडे नको पाठवू, इथंच बघ की हा काय करता येईल. ओके. प्लस एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर डी डी वाय प्लस एक्स वाय डी एक्स. ह्याचं काय होतंय मला सांग जरा. हा कोणाकोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? हा वाय रेस टू फोर इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ना रे. 1 मायनस एक्स इंटू वाय रेस टू फोरचा डेरिव्हेटिव्ह किती? 4 वाय क्यूब पाहिजे फोर ना वाय रे. क्यूब. हा आपल्याकडे फक्त वाय क्यूब आहे. इथं काय होतं? एक्स स्क्वेअर डी वाय आणि एक्स वाय डी एक्स मध्ये एक्स स्क्वेअर इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह सर तिथे मायनस यायला पाहिजे ना कुठं? मध्ये. एक्स मायनस एक्स वाय क्यूब प्लस डी वाय. खाली खाली थर्ड स्टेप त्याच्या पुढे. इथं हा नाही हा रे, ऑलरेडी मायनस होते ना दोघं. हे डी एक्स तिथं पाठवल्यावर तिथले दोन्ही टर्म पॉझिटिव्ह झालते, लेफ्टला आल्यावर दोघे मायनस झालते आणि सगळ्यांना मायनसनं मल्टिप्लाय केलं. हा. हे 3 प्लस झाले आणि हा एक मायनस झाला. एक्स स्क्वेअर डी वाय प्लस एक्स वाय डी एक्स. यातनं वाय क्यूब कॉमन घेतलं तर वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय होते का रे? हो. इकडनं मी एक्स कॉमन घेतो. डी एक्स. सापडलं बघितलं. लक्ष द्या सगळ्यांनी, फार चांगला क्वेश्चन होता. बघा इथं काय काय केलं सांग मी अक्षय. एवढे स्टेप काय काय केलं सांग. या दोघांमधनं काय कॉमन वाय घेतलं क्यूब वाय आणि या क्यूब दोघांमधनं काय कॉमन घेतलं? एक्स. ठीक आहे ना. आता इथं मी एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं आणि एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलंय काय? हा आणि ही टर्म पलीकडे पाठवली. मायनस एक्स इंटू एक्स डीवाय प्लस वाय डी एक्स म्हणजे काय रे? डी एक्स वाय. डी एक्स वाय. आणि वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे काय? डी ऑफ वाय बाय एक्स. डी ऑफ. मग वाय काय झालं बाय एक्स इक्वेशन सांग मला. एक्स स्क्वेअर वाय क्यूब इंटू डी ऑफ वाय बाय एक्स इक्वल्स टू मायनस एक्स डी मायनस एक्स एक्स इंटू वाय डी ऑफ किती? एक्स एक्स वाय. वाय. आता बघा मी काय करतो. हा, आपल्याला इथं वाय बाय एक्स मध्ये पाहिजे. डी एक्स वाय होतं आपल्याकडं. तर हा हा डी ऑफ वाय बाय एक्स साठी मायनस ऑफ डी वाय वाय बाय एक्स यायला पाहिजे ना. वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय. मग हे मायनस इथं प्लस होऊन जाईल. एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स पाहिजे होता. आपल्याकडे वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय आपण एक्स स्क्वेअर आहे. तो डी ऑफ वाय बाय एक्स मध्ये मायनस येईल, ते मी राईट साईडला हे करून टाकलं. मला तर काय पाहिजे बघा, डेरिव्हेटिव्ह एक्स वाय मध्ये फक्त बाजूला एक्स वायच्या टर्म्स मध्ये काय पण असलं तरी चालतंय. मग मी आणि इथं वाय बाय एक्स मध्ये काही असलं तरी चालतंय. मग काय करू येतं?
डी ऑफ वाय बाय एक्स आणि डी ऑफ एक्स वाय. डी ऑफ एक्स वाय मध्ये इथं वाय मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला तर तर हम्म दोन्ही साईडला एक्स वाय ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर नाही होत ना. एक्स वाय ने केलास एक्स ला एक्स कॅन्सल होतोय. इथे वन बाय वाय राहतंय. इथं काय राहते बघ. नाही. इथं काय होणार आहे वाय स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर राहतील ना इथं. एक्स वाय स्क्वेअर डी ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे. तो तो इकडं डी एक्स ऑफ कॅन्सल नाही केला तर त्या कुठला. साईडच्या इकडचा इकडे एक्स वाय तसंच ठेवायचा आणि हा ठीक आहे वरचा नको एक्स खाली. नको करू. नको करू पण एक्स करणार का इंटिग्रेट करताना काय करणार. हा बरोबर. मला सांगा अक्षय तू मला सांग पहिल्या ऑप्शन मध्ये डीवाय बाय एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -2 -1. -1 बाय वाय ना. हा -1 आणि वाय स्क्वेअर इक्वल टू -2x आहे बरोबर. एक काम कर. क्वेश्चन काय वाज आपला लेफ्ट साइड काय डीवाय बाय डीएक्स. ठीक. पहिला ऑप्शन व्हेरीफाय करू एकदा. डीवाय बाय एक्स किती -1 बाय वाय ना. हा राईट साइड सांग मला. वाय सगळं वाय मध्ये आणायचं आपल्याला. वायला वाय सारखंच ठेव. एक्स ला 2 मिनिटासाठी इग्नोर कर. एक्स प्लस वाय क्यूब म्हणजे वाय स्क्वेअर इंटू वाय ना रे. हा याला -2x वाय म्हणू काय कारण त्यातल्या वाय स्क्वेअरची व्हॅल्यू -2x होईल ना. हो आणि अजून एक वाय तसंच ठेवला आपण खाली बोल एक्स इंटू एक्स इंटू 2xy -2x वाय -x मायनस कॉमन घेतो. चारीकडचा एक्स कॅन्सल होईल का रे. हो किती राहतात y 1 - 2y. 2y प्लस एक्स ची व्हॅल्यू किती आहे वाय स्क्वेअर अपॉन -2 आहे का. हा अपॉन -2 वरती जाईल +2y होईल. किती होतात बघ. एक वाय खाली शिफ्ट झाला. 2/y 2 upon y 1 - 2y upon 1 plus 4 2y plus याचं सॉल्युशन आहे का या पीडीएफ मध्ये. 39 आहे ना. कुठलं आहे डिफरन्शियलच आहे ना सॉल्युशन. का पूर्ण कॅल्क्युलसची पीडीएफ आहे काही. तर सोल्युशन मध्ये मी एक्स क्यूब वाय स्क्वेअर ने डिवाइड केलं पूर्ण इक्वेशन. कशानं. एक्स क्यूब वाय स्क्वेअर. इथं करून बघा एक्स क्यूब वाय करून डिवाइड काय होतंय. असं आलं ना आपलं.
अक्षय सांग रे मला. एक्स इंटू एक्स डी एक्स वाय होतं. हा एक्स क्यूब वाय स्क्वेअरने केलास तर काय होतंय? वाय बाय एक्स. बोल. वाय बाय एक्स राहते का लेफ्ट साईडला? हा हो, आणि इकडे एक्स वाय होल स्क्वेअर. हम्म. मग काय होते? वाय बाय एक्स डी वाय बाय इंटू एक्स. हा आणि इथं डी डी एक्स वाय अपॉन वन एक्स एक्स वायचा वाय स्क्वेअर. स्क्वेअर. ठीक आहे, सुटलं की मग आता. हो आपलं कुठं मग विचार करायचा राहिला? आपण एक्स वाय राईट साईडला 2 आणायचे होते आणि इथं वाय बाय एक्स. ठीक आहे. बरं, पुढे इंटिग्रेशन करा चला. हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथनं वाय क्यूब कॉमन घेतलं, इकडनं एक्स कॉमन घेतलं, पलीकडे पाठवलं आणि फक्त ऍडजस्टमेंट मध्ये आपलं अडलं ते आपण कशाने डिवाइड करायचं आपल्या डोक्यात येत नव्हतं. आणि तो होता एक्स क्यूब वाय स्क्वेअर. इथं काय होणार आता? याचा डेरिव्हेटिव्ह आणि हा फंक्शन ना, म्हणजे n+1 अपॉन n+1. इथं मायनसची ऍडजस्टमेंट करतो. डी एक्स वाय अपॉन -1 अपॉन एक्स वायचा स्क्वेअर. तो डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे? 1 अपॉन एक्स वायचा प्लस सी. किती झाले? वाय स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर इक्वल टू -1 अपॉन पॉईंट कशातनं पास होतोय हा? 4 किती -2 दिलं ना. पण आन्सर मॅच होईल का आपला पेनला? ती काढून पहिला इक्वेशन फायनल काढा चला सेकंड. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा स्टार्ट पासून. कुठल्या पेजवर आहे रे ते? या 4 -2 घ्या. पॉईंट तोच होता. -2 सोडवा चला. एक्स जागी 4 आणि वायच्या जागी -2 टाका. सी किती येते बघा. 0 येते. सी 0 येतोय का? हा. फायनल आन्सर काय येईल?
C0 झाला तर y cube equals to minus 2x. y क्यूब इक्वल टू -2x. चांगला होता क्वेश्चन. इथं फक्त आपल्याला एक्स क्यूब वाय स्क्वेअर लक्षात यायला पाहिजे होतं. आपण असंही करू शकलो असतो इथं अक्षय. आता एक्स स्क्वेअर वाय क्यूबचं तुला जर वाय अपॉन एक्स करायचं असेल तर काय करशील? मी सांगतो तुम्हाला. एक्स क्यूब वाय स्क्वेअर कसं सुचवायचं हे सांगतो स्वतःला. मला डावीकडे काय पाहिजे रे अक्षय? एक्स वाय नाही नाही, लेफ्ट साईडला इकडे वाय वाय बाय एक्स पाहिजे ना. वाय बाय एक्स. हा याचा वाय बाय एक्स केव्हा होईल? वरती वाय राहायला पाहिजे म्हणजे खाली वाय स्क्वेअर आले पाहिजेत. हा वाय स्क्वेअर एक्स. मग हे इथं पण जर दिलं मी काय करू? हम्म, हा चालेल. मग काय होणार? होतंय का? हा आता तुला सांगतो एक. आता हे राईट साईडचा पण विचार करू एकदा. राईट साईडला तुला एक्स वाय पाहिजे असेल तर काय पाहिजे? काय करशील तू? दोन्हीकडे वाय ने मल्टिप्लाय करशील. हो इथं वाय ने मल्टिप्लाय केलं. इथं वाय क्यूबचे किती झाले? वाय 4. ते आपल्याला चालत नाही. आता नाही. वरती एक्स वाय आपण आणू शकत नाही. आता राईट साईडला वरती तुला एक्स वायचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणायचे असतील हा तर तू कशाने मल्टिप्लाय करशील राईट साईडला? एक्स वाय स्क्वेअरनं. एक्स वाय स्क्वेअर. हो आणि इकडे एक्स वाय स्क्वेअरने केलास तर वाय 5. म्हणजे आपल्या मापात बसत नाही. आता राईट साईडला हा विचार कर, मला खाली एक्स वाय आणायचं असेल खाली, तर मी हा कशाने डिवाइड करू? एक्स स्क्वेअर वाय. मग लेफ्ट साईडला पण करून बघ, होते का? नाही. नाही होत. म्हणजे आम्हाला तेही करता येत नाही. आता राईट साईडला विचार कर की खाली एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणायचा असेल म्हणजे एक्स वायचा स्क्वेअर. एक्स 3 वाय 2 एक्स क्यूब वाय स्क्वेअर. इथं दिलास की काय होते? हा वाय बाय. आले का लक्षात हो कसं काय करायचं तो? ठीक आहे, क्रिश पुढचं सांग. 44. द सॉल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. अथर्व वाच. 44 ना सर? हम्म. The solution of the differential equation x cot y plus log cos x dy plus log sin y minus y tan x dx is equals to 0. बोला. डिवाइड एक्स काढतोच आधी, हाँ पण हा व्हेरिएबल सेपरेट आणि होमोजिनियस मध्ये बसायची शक्यता फार कमी दिसते. तरी काढ, चल log नियमानं जाऊ आपण. डिवाइड एक्स काढू. लिनियर मध्ये बसते का बघायला पाहिजे ना. हो सगळ्यांनी डिवाइड एक्स काढायचा. बोला तर काय करता येईल? वाय टॅन एक्स मायनस लॉग साईन वाय. आता लॉग साईन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉट वाय आहे आणि लॉग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस लॉग कॉस एक्सचा टॅन एक्स आहे. म्हणजे आता ह्याला आपल्याला लिनियर पण नाही, व्हेरिएबल सेपरेबल पण नाही, होमोजिनियस पण नाही. क्रॉस मल्टिप्लाय करून एक्झॅक्ट मध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. मग एक्झॅक्ट मध्ये आणायचं असेल तर रात्र काय करतो आपण? एका रेषेत आणतो ना सगळ्यांना. हो सांग मग मला. एक्स कॉट वाय dy डीवाय
plus log cos x dy हम्म, equal, uh, log sin y dx minus y tan x dx. लावा आता डोकं काय करता येईल बघ. सगळ्यांनी 2 मिनिटं विचार करा. ऑप्शन डोळ्यासमोर आहेत. काय अंदाज घ्यायचा आहे, काय करायचंय, विचार कर. बोला सर्व. ही दोघं काय आहेत? लॉग साइन वाय इंटू एक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ना हा. डेरिव्हेटिव्ह आहेत आणि दोघं एक्स इंटू लॉग साइन वायचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एक्स एकच लॉग आहे साइन पण. वाय आहे का ते? डी ऑफ. हो, या दोघांचं काय? y log cos x वाय एकत्र इंटू केलं. लॉग कॉस एक्स इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह 1. वाय इंटू लॉग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस टॅन एक्स. मायनस डी टॅन ऑफ किती? वाय लॉग cos कॉस x. एक्स इक्वल्स टू 0. झालं, मग आता इंटिग्रेट करायला काय होईल? एक्स लॉग साइन वाय प्लस वाय लॉग कॉस एक्स इक्वल टू कॉन्स्टंट. काय पाहिजे मग आता तुला? एक्स वर पाठव, वाय वर पाठव. कॉन्स्टंटला लॉग सी म्हण वाटलंस. लॉग लॉग साइन कॅन्सल. वाय साइन वाय रेस टू एक्स इंटू cos raised to y. सॉरी cos x वाय raised to लॉग कॉस एक्स आहे ना, कॉस एक्स रेस हम्म टू वाय हम्म. इक्वल टू कॉन्स्टंट. C constant. आहे का बघ ऑप्शन? हो, आलाय लक्षात सगळ्यांना? तसं काही एवढं चॅलेंजिंग नव्हता. तो मागचा जो आपण केला एक्स क्यूब वाय स्क्वेअर तो मार्क करून ठेवा नंतर अभ्यासाला. बोला क्रिश. 45. 45. प्रणव वाच. dy by dx is equal to e raised to y minus x bracket raised to minus 1 where y of 0 is equal to 0 जे एक्स then झिरो y असताना वाय झिरो. oh, वाय इज then एक्सप्रेस एक्स. y वाय इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स करायचं आहे. तर विचार कर आता काय काय करशील. थोडं विचार कर पहिला, मग बोल.
बघ प्रणव, काय व्हेरिएबल सेपरेट दिसत नाही, होमोजिनियसचा काय संबंध नाही. एक काम असं करू शकतो बघ आपण. प्रणव, हा सर. इथं ई रेस टू वायच्या जागी टी येऊन चालणार आहे का रे? टी ते पण चालणार नाही आपल्याला. नाहीतर मी काय केलं असं सांगतो तुला. दोन्ही बाजूला ई रेस टू वाय न मल्टिप्लाय केलं असतं. ठीक आहे. हा. आणि ई रेस टू वाय ला टी म्हटलं असतं तर काय झालं असतं? होमोजिनियस कन्वर्ट झाला असतं का जरा सांग मला. हो. ई रेस टू वाय जर टी झाला तर काय होईल? ई रेस टू वाय डिवाय बाय एक्स म्हणजे किती होईल रे? dt बाय dx टी अपॉन किती? t मायनस x. झाला का कन्वर्ट होमोजिनियस मध्ये? हो. चला सॉल्व्ह कर पुढं. सगळ्यांनी सॉल्व्ह कराय पुढं पटकन. आता टी इक्वल टू काय पुट करणार? व्ही एक्स ना. dt बाय dx म्हणजे काय ती? व्ही प्लस एक्स डीव्ही बाय dx. व्ही एक्स अपॉन व्ही एक्स मायनस एक्स. व्ही अपॉन व्ही मायनस हे वन. सर डायरेक्ट मल्टिप्लाय करून होतंय ना? असं एक्झॅक्ट ना काय? हो. ते अवघड पडायला डी लागले ना. ई रेस टू टी वाय डी डीवाय टी झाले. नाही नाही, हे ते टी डी टी मायनस एक्स डी टी इज इक्वल टू टी डी एक्स. एक्स डी इथं ला इकडे म्हणजे आणल्यावर टी होमोजिनियसला, म्हणजे तुला सांगायचं की इथं होमोजिनियसला न करता क्रॉस मल्टिप्लाय करायचं तुला. हा इथे हा ठीक आहे, टी कर डी सर. टी ला कर. टी डी टी मायनस एक्स डी टी मायनस इज टी टी इक्वल एक्स. टू टी डी टी डी टी टी डी टी इक्वल टू इज इक्वल टू टी डी एक्स प्लस एक्स डी टी. डी एक्स टी झालं ना हे. हो. आणि इथं डी ऑफ टी स्क्वेअर बाय टू प्लस डी ऑफ कॉन्स्टंट किती होतील? टी स्क्वेअर बाय टू इक्वल टू एक्स टी प्लस सी टी कोण होता तुझा? ई रेस टू वाय ई काय रेस पॉईंट टू. पॉईंट दिलाय तुला, पहिला पॉईंट टाकचं. एक्स झिरो असताना वाय झिरो होता ना रे. हो. टी टी वन झाला का? आणि टी म्हणजे ई रेस टू वाय. हो. एक्स काय टाकायचं? झिरो. टी टाकायचं वन. 1/2 इज सी इक्वल वन टू बाय टू सी. झालं का? हो. मग मला इथं सांग, सगळ्यांना टू न मल्टिप्लाय कर. टी स्क्वेअर इक्वल टू टू एक्स टी प्लस वन ई रेस टू टू वाय इक्वल टू टू एक्स ई रेस टू वाय प्लस वन. यातनं वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे, ते काढायचा प्रयत्न कर. चल, नाहीतर तुला मी सोपं सांगतो. वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स आणायच्या आधी काय कर, या क्वाड्रॅटिक मध्ये फॉर्म्युला मेथड वापर. क्वाड्रॅटिक इन टी येणार आहे हा. हो. टी इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. आणि टी इथं काय टाकशील आता? ई रेस टू वाय. आणि दोन्हीकडे लॉग घे आणि सोडव. कम्प्लीट करा बघू सगळ्यांनी हा क्वेश्चन. काय केलं कळालं नाही तर दोन्ही बाजूला ई रेस टू वाय. आणि ही क्वेश्चन फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ई रेस टू वाय न दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलेला हा टाईप आहे. परीक्षेत पण उद्या असा एक प्रश्न येऊ शकतो. माहिती असू दे की ईच्या पॉवरनं काहीतरी मल्टिप्लाय करायचं दोन्ही बाजूला आणि मग त्याला टी म्हणायचं. ठीक आहे, हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह कर. चल. हा या क्वेश्चन मध्ये डीवाय केला असताना तर ते लिनियरनेच होते त्याचे. काय म्हणते? डीवाय बाय डीएक्स च्या जागी डीएक्स बाय डीवाय केलं असतं तर ते लिनियर झाला असता की. ते पण आपण ट्राय करू शकतोय. ते पण चांगला ऑप्शन आहे बघा. इथं सगळ्यांनी इथं ई रेस टू वाय न मल्टिप्लाय केलं, एक झालं. त्यानंतर हा लिनियर इन एक्स आपण, आपलं काय झालं, सॉरी, आपण व्हेरिएबल चेक केलं. त्यानंतर होमोजिनियस मध्ये बसलं ना आपला. त्यापुढे जर आपण लिनियर मध्ये गेलो, आता लिनियरचा विचारच केला नाही आपण. पहिला आपण काय केला? होमोजिनियस. होमोजिनियसचा. मग होमोजिनियस मध्ये आपण हे केलं. आता लिनियर मध्ये बसवायचं म्हटलं की दोन पर्याय, एक तर लिनियर इन वाय किंवा लिनियर इन एक्स. लिनियर इन वाय बसू शकत नाही, मग कुठला ट्राय करशील? लिनियर इन एक्स. मग लिनियर इन एक्स साठी तुला डीवाय बाय एक्स लागतो का डीएक्स बाय डीवाय? डीएक्स बाय डीवाय इक्वल टू ई रेस टू वाय मायनस एक्स. एक्स लेफ्टला घे, पी झाला वन, क्यू झाला ई रेस टू वाय. डायरेक्ट सोल्युशन येईल इथं. सो हा पण एक चांगली मेथड आहे.
दोन्हीकडे e⁻⁴ मल्टिप्लाय केलं, होमोजिनियस मध्ये कन्वर्ट केलं, ते पण एक चांगलं आहे. सो ह्या क्वेश्चनला स्टार मार्क करा आणि 2-3 टाईपचे जे काय 2-3 पद्धतीने जे सोडवले, हे ज्यापुढे आपण होमोजिनियस नाही करू शकलो असतो आणि ज्यापुढे आपण एक्झॅक्टनं पटकन सोडवलं, हेही लक्षात घ्या. चला नोट करा पटकन हे. शेवटी मला टीचा आन्सर इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे वायचा आन्सर इन टर्म्स ऑफ एक्स काढून दाखवा पटकन. केलंय का नोट? सगळ्या टाईप त्याचे नोट करून घ्या. 44 होतं ना? शॉर्ट नोट बनवताना काय म्हणणार? e⁻⁴ न दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करणं एक. दुसरं म्हणजे लिनियर इन एक्स. बोल रे क्रिश पुढचं. 48. द सॉल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. अक्षता वाच. The solution of the differential equation x in bracket x square plus 1 into dy by dx equals to y in bracket 1 minus x square plus x cube log x is 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब लॉग एक्स. बरोबर का ग? हा. आता यातनं dy बाय dx किती सांग मला? एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ने डिवाइड करायचं ना पलीकडं. हा एक्स इंटू किती? x square plus 1. पहिला प्रश्न, व्हेरिएबल सेपरेट होतोय का? नाही होमोजिनियस मध्ये बसते का? किंवा बसवता येते का? नाही लिनियरचं काय? दोन शक्यता, एक लिनियर इन वाय
आणि लिनियर इन एक्स यातली काय शक्यता आहे का नाहीच आहे काय? लिनियर इन वाय लिनियर इन वाय होऊ शकतं, बरोबर. मग डीवाय बाय डी एक्स, वायची टर्म लेफ्टला घे. मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू किती? एक्स क्यूब लॉग एक्स अपॉन एक्स एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. तर लिनियर इन वायचे कंडिशन अशी आहे की वाय ची एकमेव टर्म असली पाहिजे, उजवीकडे वाय नको आहे, आणि ह्याला पी म्हणायचं आणि ह्याला क्यू म्हणायचं. मग सगळं तुझं बसते का बाबा नियमात? आणि डिवायडेड एक्सचं कोएफिशियंट 1 असलं पाहिजे. बसते का नियमात? मग पी आणि क्यू मिळाले. मग आता काय करशील? इंटिग्रेटिंग फॅक्टर हा इंटिग्रेशन मायनस थ्री इथे डी थांबवतो मी. 1 मायनस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणतो, ठीक आहे. बोल. हा एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर 1. प्लस बोल काय कसं इंटिग्रेट करणार याला? एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. सेपरेट करून सेपरेट करशील? हा ठीक आहे, सांग मग. एक्स स्क्वेअर अपॉन किती? एक्स इन एक्स ब्रॅकेट इन स्क्वेअर प्लस 1 मायनस, मायनस 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक, एक्स कॅन्सल होईल का? हा 2 च स्प्लिट मल्टिप्लाय करशील का? कालच्याच प्लस 1 लॉगला बाय हा इथं काय बघ बाबा. हे लक्षात ठेव, हे इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, ह्याला परत आपल्याला सॉल्युशन मध्ये वापरायचं आहे. त्याला वरच्या एक्स स्क्वेअर मायनस 1 ला एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 म्हणलं असतं तर काय झालं असतं? इथे एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 झालं असतं. अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. 1 बाय एक्स झालं असतं तुझं लॉग एक्स, आणि इथं मी एक्स न वर खाली मल्टिप्लाय केलं असतं. हा म्हणजे ते लॉग एक्स ऑफ स्क्वेअर नाही, खाली एक्स स्क्वेअरला टी म्हणावं लागेल का? वरचा डेरिव्हेटिव्ह म्हणून जाईल 2x dx इक्वल टू dt dt अपॉन टी इन ब्रॅकेट टी प्लस 1, बरोबर काय? आणि हा वरती मी वरच्या 1 ला टी प्लस 1 मायनस टी म्हणलं असतं आणि सेपरेट केलं असतं की नाही याला, हा तर 1 बाय टी मायनस 1 बाय टी प्लस 1. लॉग टी लॉग टी मायनस म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर मायनस मायनस लॉग एक्स स्क्वेअर एक्स प्लस, स्क्वेअर सगळे लॉग मध्ये आले बघ. हे चालते आपल्याला, कारण ईच्या पॉवरला असणार आहे ना सगळं. करा हा करा करा, जरा सगळ्यांनी सॉल्व्ह करा. चांगला क्वेश्चन आहे, लेंदी आहे थोडा. असे प्रश्न जेई मेन्सला येतात. परफेक्ट क्वेश्चन आहे पीवायक्यू लेवलचा. सगळ्यांनी सॉल्व्ह करा. क्वेश्चन मध्ये पीवायक्यू लेवल का म्हणतो मी सांगतो तुम्हाला. इनिशियली काही अडचणी नाही आहेत. प्रश्न बघितल्या बघितल्या लक्षात येते की लिनियर मध्ये बसते. नंतर त्यांनी लेंदी केले हा इंटिग्रेशन तुम्हाला करायला लावून. सो हा इंटिग्रेशन नीट केलं तर तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर प्रॉपर येईल आणि सॉल्युशन पटकन सुटेल. सो हा इंटिग्रेशन करणं हा एकमेव टास्क आहे या क्वेश्चन मध्ये. मुलं नॉर्मली इथपर्यंत येऊन इथं गिव्ह अप करतात क्वेश्चन सिम्पल समजून, पण हा एवढा क्रॅक केला की आन्सर येत. सगळ्यांनी कम्प्लीट सॉल्व्ह करा. चला हा क्वेश्चन कळाले काय करायचंय. लिनियर इन वाय कडे आलो आपण. पी ठरवलं, क्यू ठरवलं. इथं मला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालाय. तो आता मी इथं थांबवतोय माझं सोल्युशन. तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करा चला पटकन.
झालंय का बघा. येते का इंटिग्रेटिंग फॅक्टर? हा येते. किती येते का? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स, म्हणजे ईच्या पॉवरमध्ये ठेवलं की लॉग लगेच cancel. ते झालं की. झालं. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आलं? एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स आलं काय? हा मग क्यू ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मदत होते का त्याची? होणार की. एक्स स्क्वेअर प्लस वन ची टर्म कॅन्सल होईल सोल्युशन काढताना. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर सगळ्यांनी एकदा कन्फर्म करा. सगळ्यांचे इंटिग्रेटिंग फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स आले का? हो सर. सोल्युशन सांगा चला. अक्षता बोल. y into x square plus 1 upon x हम्म. equals to integration x square plus 1 upon x into x square log इसकी x काय upon x. काय होईल मग शेवटी ते? एक्स लॉग एक्स होईल ना का? हा एक्स लॉग एक्सचं इंटिग्रेशन कसं करणार? आले की आपण. ठीक आहे, ते जे काय असेल ते पुढं. कुठला प्रश्न होता? हा वाला ना. हा हम्म. आले का लक्षात सगळ्यांना? पॉईंट काय दिलेलं नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे तसं येईल. फिश 50. देवदत्त वाच. The solution of the equation cos square x dy by dx minus tan 2xy is equal to cos raised to 4x सगळं रचून दिलंय mod of तुला. x. हा ठीक आहे, पुढची कंडिशन सोड. मॉड एक्स लेस देन पाय बाय 4 म्हणलंय, कारण टॅन 2x आहे ना रे तुझा. याला पाय बाय 2 देऊन चालणार नाही तुला, इन्फायनाईट होऊन जाईल. तर हा विषय सोड. वाय ऑफ पाय बाय 6 इक्वल टू 3√3/8 हे तुला सी साठी दिलंय. पण हा क्वेश्चन बरोबर तुला पाहिजे तसा मांडून दिलाय बघ. आणि असे क्वेश्चन बरेच येणार आहेत उद्या बरं का, लिनियरच्या फॉर्म मधले. ह्याचा चांगली प्रॅक्टिस करा. प्रश्न परफेक्ट मांडून दिलाय देवदत्त तुला. फक्त इथं डिवायड एक्सचा कोएफिशियंट 1 लागतोय ना तुला. मग काय करशील रे? cos square x ने divide करना है. हा मग काय होईल सांग मला. dy by dx minus tan 2x x square x into y ठीक आहे, मी खाली लिहितो सध्या cos कॉस स्क्वेअर एक्स. square x into y is equal to cos square x. मग काय पी क्यू ठरते काय? हो. मग काय tan सोडवायचं पुढं 2x आता. minus tan 2x upon cos square x and q cos square x. मी हे सगळे मेन्स लेवलचे टाईप का म्हणतोय, कारण ह्याचं इनिशिएशन सोपं होतंय, पण नंतर नंतर इंटिग्रेट करताना तुम्ही गिव्ह करताय, जे तुम्ही करायचं नाहीये. उद्याच्या पेपरला पण असे क्वेश्चन असणार आहेत. प्रश्न वाचल्यावर थोडं तुम्हाला वाटणार आहे की अरे काय बसत नाही किंवा अवघड वाटायला लागले. जरा तुम्ही पेशन्स ठेवून सॉल्व्ह केलं ना, तर ते उत्तर 100% निघणार. काही वेगळं विचार करावा लागणार नाहीये. आता हा tan 2x अपॉन cos स्क्वेअर एक्स ला काय करायचं रे? sin 2x upon cos 2x आणि cos square x ला cos 2x plus 1 लिहूया. tan 2x ला काय लिहूया? sin 2x अपॉन cos 2x हा करूया का? upon cos 2x. हा आणि cos square x ला cos 2x plus 1. 1 प्लस cos 2x हा अपॉन 2 करावं लागेल ना. इथे 2 देतो वरती. आता cos cos 2x ला t, cos 2x ला t म्हणायचा. वरचा dx वर गेला dt. 1 अपॉन t dt ब्रॅकेट upon t प्लस 1. t into आताच t केलं plus पण हे. 1. t plus 1 minus t upon t into लॉग t टी plus 1. मायनस लॉग टी प्लस 1 लक्षात ठेवायचं उत्तर. हा टी कोण आहे तुझा? म्हणजे लॉग ऑफ टी अपॉन टी प्लस 1 ना. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय झाला? टी अपॉन टी प्लस 1. हो cos 2x अपॉन 1 प्लस किती? cos cos 2x 2x. हा तुझा काय झाला? इंटिग्रेटिंग फॅक्टर. factor. सोल्युशन y equal y into सगळं इक्वल टू
कॉस स्क्वेअर एक्स ला कसं cos लिहिशील of उजवीकडं? cos 1 plus cos 2x into फक्त 1 प्लस कॉस टू एक्स नाही रे, ते होतात सगळं लिहायला पाहिजे. 1. हाँ 2 यांचं झालं का? हाँ कॉस टू एक्स अपॉन टू, कॉस टू एक्सचं इंटिग्रेशन, साइन टू एक्स अपॉन टू. tan 2x cos plus c y काय into काय cos 2x. काय पाहिजे त्यांना? सी काढायचं ना? हा, वाय किती टाकशील? 3√3/8. ठीक आहे, ते सगळं सी काढशील हाँ नंतर आणि सॉल्व्ह करशील. आले का लक्षात सगळ्यांना? अशा क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस करा. प्रश्न एवढा प्रॉपर वे मध्ये दिलेला आहे की तो लिनियरचा आहे असं लगेच कळून येते. पुढे अडचणी त्यांनी थोडे वाढवल्यात, ते टॅकल केलं की काय अडचण नाहीये. क्रिश बोला. 53. द जनरल सोल्युशन डीवाय बाय एक्स. काय अडचण आहे रे इथं? बसते की लिनियर मध्ये. लिनियर इन वाय एक्स वाय लेफ्ट गेला घ्या फक्त. याला काय सोडवून देत नाही मी आता. डीवाय बाय एक्स मायनस एक्स वाय इक्वल टू 1. लिनियर इन वाय झाला, पी इक्वल टू -6 झाला, क्यू इक्वल टू 1 झाला. सोडवा पुढं. तर त्याच्या पुढे काय इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू मायनस एक्स येऊ दे स्क्वेअर की. बाय टू आला. आला त्याचं पुढं. इंटिग्रेशन कसं सोल्युशन करणार? सोल्युशन आय आय ई इंटू रेस टू इंटिग्रेटिंग फॅक्टर. मायनस एक्स स्क्वेअर बाय टू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर बाय टू इंटू Q1. हा 1. आता याला एक्स स्क्वेअर बाय 2 ला टी म्हण की. तर डी एक्स डी एक्स इक्वल टू डी टी होईल काय? हा डी एक्स इक्वल टू किती आलं? dt बाय नाही, एक्स एकच मिनिट. ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. होत नाहीये पुढे काही. ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. तर याचं इंटिग्रेशन होत नाही. नॉन इंटिग्रेबल आहे तो. काय दिले आन्सर बघ जरा इथं. None of these दिले. इथे तर अडलं असणार आहे. नॉन इंटिग्रेबल असल्यामुळे त्यांनी नन ऑफ दिस दिला असणार आहे. इथं याचं सोल्युशन चेक करा. सोल्युशन काढले काय नाही कम्प्लीट? काय इथं थांबवलंय? पण हा तर नॉन इंटिग्रेबल आहे फंक्शन. दुसऱ्या कुठल्या मेथडने केलं काय? इथेच थांबवले. थांबवलंय ना? ठीक आहे. हा. आले का लक्षात क्रिश? हो सर. पुढं 57. डिवाइड एक सॉल्यूशन ऑफ द डिफरेंशियल इक्वेशन 1 अपॉन एक्स वाय एक्स स्क्वेअर साइन वाय स्क्वेअर प्लस 1. काय आता इथं असा वरी वाच. dy by dx equals to 1 upon xy in bracket x square sin y square plus 1. काय करूया? dx by dy घेतलं तर काय होते सर? xy in bracket x square x cube डायरेक्ट आत मल्टिप्लाय कर x सांग की. cube y sin y square plus xy. मग पुढं बरं, पहिला हा सगळा विचार झाला का व्हेरिएबल सेपरेट होत नाही, होमोजिनियस होत नाही. आता कशाचा प्रयत्न करायला लागलेस? लिनियर. लिनियरचं. लिनियर इन एक्स ट्राय करणं आणि लिनियर इन वाय ट्राय करणं मध्ये तू एक्स कडे का कळलंय? कारण एक साइन वाय स्क्वेअर आत जाऊन बसलाय हा. हा लिनियर इन वाय थोडा अवघड आहे. लिनियर इन एक्स होऊ शकतं. मग लिनियर इन एक्स साठी काय पाहिजे तुला? एवढं dx बाय dy.
पण तू राईट साईडला जेव्हा लिनियर इन एक्स असेल तेव्हा राईट साईडला एक्स टॉलरेट करणार आहेस का? नाही करणार. मग तू एक काम करायचं, dx बाय dy पहिल्याची लिनियर इन एक्स वाली टर्म आहे ती लेफ्टला घे, मायनस एक्स वाय इक्वल टू किती? एक्स एक्स क्यूब वाय क्यूब वाय साईन साईन वाय वाय स्क्वेअर. आता काय टॉलरेट करणार नाहीयेस तू उजवीकडं? एक्स एक्स क्यूब. मग सगळ्यांना कशाने डिवाइड करशील तू? एक्स क्यूब न मग काय होईल सांग मला? वन अपॉन एक्स क्यूब dx बाय dy मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर वाय इंटू वाय इक्वल्स टू वाय साइन वाय स्क्वेअर. काय म्हणणं आहे तुझं? मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअरला टी त्यानं काय होईल? मल्टिप्लाय. 2 न मल्टिप्लाय करूया सगळ्यांना. हा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती? 2 अपॉन एक्स क्यूब. मग हे टी म्हणलं की dt बाय dy होईल का? हा मायनस प्लस टी वाय. प्लस 2ty. हा इक्वल्स टू 2y साइन वाय स्क्वेअर. हे काय तुझं? p q. आलं का लक्षात सगळ्यांना? होमोजिनियस नाही, व्हेरिएबल सेपरेबल नाही, लिनियरला सोडलो. लिनियर इन वाय होऊ शकत नव्हतं तर लिनियर इन एक्स केलं. लिनियर इन वाय न व्हायचं कारण साईनच्या आतमध्ये वाय स्क्वेअर बसलं. बोल क्रिश. 60. टॅन्जंट टू दी कर्व इंटरसेप्ट दी एक्स ऍक्सिस ऍट पॉइंट पी. आता हे क्वेश्चन साठी स्ट्रेट लाईनची सगळी थिअरी एकदा नीट बघा बरं का. Tangent to a curve intercepts the y-axis at point P. A line perpendicular to this tangent through P passes through point 1, 0. सॉरी, हा सर. एक कर्व आहे, ठीक आहे. या कर्वला एक टँजंट काढले आपण, या समजा या पॉइंटला. हा पॉइंट कोण आहे तुझा? पी. पी. आता काय म्हटलं त्यांनी? लाईन परपेंडिक्युलर टू दिस टँजंट थ्रू पी, म्हणजे पी मधनं अशी एक लाईन काढला पाहिजे जी टँजंटला काय असेल? परपेंडिक्युलर. पासेस थ्रू काय म्हणले? पॉइंट 1, 0. म्हणजे या पॉइंट 1, कोण आहे? 0. काय काय करणार सांग मला. आता हा कर्व समजा y इक्वल टू एफ ऑफ एक्स कुठला तरी कर्व आहे, ठीक आहे. हा पॉइंट कोण तुझा? x1, y1. मग ह्या टँजंटचं इक्वेशन सांग बघू. y मायनस y1 इक्वल्स टू f डॅश इन ब्रॅकेट f डॅश x इन ब्रॅकेट x मायनस x1. एम म्हणूयात त्याला आपण, एम इन ब्रॅकेट एक्स मायनस x1. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट सांगशील? y इंटरसेप्ट. हा, मग काय होईल ते? करणार y इंटरसेप्ट ना, x काय टाकशील तू? 0. 0 मायनस m x1 प्लस y1. मग इथं 0, y1 मायनस mx1 म्हणू का? हा आणि ही जी लाईन आहे पॉइंट पी मधनं जी परपेंडिक्युलर, ती ऑल्सो पासेस थ्रू काय म्हणले त्यांनी? 1, 0. मग या लाईनचा स्लोप काढशील का? हा कसं? y2 मायनस y1 अपॉन x2 किती मायनस x. होईल ते? y mx1 मायनस y. अपॉन 1. हा जो Fine. स्लोप आहे तो टँजंटच्या स्लोपच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल असेल का? हा मग आता क्रॉस मल्टिप्लाय केलं की काय होईल सांग मला. m स्क्वेअर x1 मायनस ym इक्वल्स टू मायनस 1 एम स्क्वेअर म्हणजे dy बाय dx काय असेल तो? स्क्वेअर इंटू x. काय करूया आता? एक काम कर. ह्याच फॉर्म मध्ये आन्सर. हा, आन्सर ह्याच फॉर्म मध्ये. आहेच काय? मग ठीक आहे, काय अडचणच नाही. आलाच ना आपलं किती किती आला? एम स्क्वेअर इंटू एक्स. आता मी यात काय काय केलं मी परत एकदा सांगतो. टँजंटचा स्लोप माहित आहे, टँजंट कुठल्या पॉइंटला आहे माहित आहे, मी टँजंटचं इक्वेशन काढला.
त्यांनी म्हटले की टँजंटचा वाय इंटरसेप्ट पी आहे. पी चे कॉर्डिनेट्स काढले. पी मधनं अशी लाईन आहे जी टँजंटला परपेंडिक्युलर आहे, जी 1,0 मधनं जाते. मग त्या लाईनचा मी स्लोप दोन पद्धतीनं काढला. एक पॉईंट पी आणि 1,0 मधनं, आणि ह्या लाईनचा जो स्लोप आहे तो टँजंटच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असेल, आणि टँजंटचा स्लोप माझा एम होता. इक्वेट केलं की मला माझं कर्वचं इक्वेशन मिळालं. येते का लक्षात? असे क्वेश्चन्स पण आहेत उद्या, ह्याची चांगली प्रॅक्टिस करा. ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी, हे जे बरेच क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. हा पण महत्वाचा आहे. ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीला काय करायचं एकदा रिवाइज करून सांगतो मी तुम्हाला. कुठलाही फंक्शन दिला असेल, समजा x⁻² प्लस y⁻² इक्वल टू a⁻². यातनं मी पहिला dy/dx काढणार, जे काय मिळेल ते, आणि त्या dy/dx ला काढून त्याच्या जागी मी लिहिणार -dx/dy. आणि मग परत ह्याला जो काय मला मिळाला होता तो क्रॉस मल्टिप्लाय करून मी ह्याला इंटिग्रेट करणार. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी फाइंड करणं. हे टाईप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. dy/dx काढायचं, जे काय राईट साईडला उत्तर येईल त्याला काही बदलायचं नाही, आणि या dy/dx ला रिप्लेस करायचं -dx/dy. येते का लक्षात? अजून किती आहेत रे डाऊट क्रिश? खूप आहेत. किती? खूप आहेत. 60 नंतर 2-3च आले. ठीक आहे, 60 पर्यंत तरी तुम्ही करा. 61 पर्यंत हे आपण क्वेश्चन नंतर घेऊयात. ऑर्थोगोनल वाले एकदा ट्राय करा. एवढे क्वेश्चन आपण नंतर करू. बाकी उद्या पेपरची तयारी करा. पेपरच्या तयारीसाठी लिनियर फॉर्म चांगल्या पद्धतीने करा. एक्झॅक्टचे फारसे प्रश्न येत नाहीत, कारण ते तितकं ऍडव्हान्सला जास्त आहेत मेन्सपेक्षा. आणि ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. हे जे काही लाईनवाले वर्ड प्रॉब्लेम आहे त्याला स्ट्रेट लाईनची थेअरी थोडी रिवाइज करा, आणि क्वेश्चन मधला पेशन्स सोडू नका. क्वेश्चन सोप्पा असतो, थोडं पुल ऑन करा, 100% पुढे निघतो. प्रश्न दिसत असताना तुम्हाला उद्या अवघड दिसतील, पण त्याच्यामध्ये फारसा दम नाहीये. आणि उद्या माझं एक तुम्हाला म्हणणं आहे की साधारणतः 10 ते 12 प्रश्न नेट करेक्ट येतील असं तुम्ही बघा. म्हणजे स्कोर 45 to 50 मिनिमम पाहिजे नेट करेक्ट. एखादा 15 सोडवत असेल तर त्यानं 2च्या वर चुकायचे नाहीत. पण तुम्ही साधारणतः 10 to 12 क्वेश्चन्स नेट करेक्ट आणू शकता एवढ्या तयारीवर, सिंगेजच्या तयारीवर. पेपर पण उद्या चांगला दिलेला आहे, पण ऍट द सेम टाइम मी परत एकदा सांगतो, ते सगळं लक्ष देऊन करा, ते होऊन जाईल. ठीक आहे, चल आपण उद्या भेटू. आता तुमचे 2 दिवस टेस्टच असतील, आपण वेनसडेला भेटणार डायरेक्ट. ठीक आहे. आणि कोणाला काय सेपरेट डाऊट राहिला असेल, काय कुठला पॉईंट समजला नसेल डिफरन्शियलचा, तर पर्सनल व्हॉट्सअपला टाका, मी फोनवर सगळं क्लिअर करेन. पण मला उद्याच्या पेपरला चांगली तयारी करून या. आज काही लागलं असिस्टन्स मला सांगा. चला आपण उद्या भेटू.